नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. महाराष्ट्राचा आवाज थांबला. आज सकाळ नेहमीसारखे नव्हते. आज सकाळी महाराष्ट्रावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारा नेता अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झाला. बारामतीजवळ विमानतळ परिसरात त्यांना घेऊन जाणारं छोटंसं विमान कोसळलं. क्षणार्धात आग, धूर, शांतता आणि सगळं संपलं. या भीषण अपघातात अजितदादांसह एकूण 6 जणांचे प्राण गेले. 2 विश्वासू सहाय्यक, कर्तव्यावर असलेला पायलट आणि इतर 6 प्रवासी. काही क्षणात सगळं आयुष्य काळाच्या पडद्याआड गेलं. आज महाराष्ट्राने एक उपमुख्यमंत्री गमावलेला नाही, तर आज महाराष्ट्राने एक धडाडीचा आवाज, एक ठाम निर्णय आणि एक न झुकवणारी इच्छाशक्ती गमावलेली आहे. पुणे आज पोरकं झालं आहे. ज्या माणसाने विकासाचा ध्यास घेतला, ज्याने कठोर निर्णय घेतले पण कधीही मागे वळून पाहिलं नाही, तो आवाज आज कायमचा शांत झालेला आहे. आणि बारामती, त्यांचा जीव, त्यांचा श्वास, त्यांचं राजकारण, त्यांचं आयुष्य, ज्या मातीतून ते घडले, ज्या मातीत त्यांनी संघर्ष केला, त्याच बारामतीच्या मातीत आज अजितदादा विलीन झाले. जणू मातीनेच आपल्या लेकराला शेवटचं कवेत घेतलं. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचारात असलेले अजितदादा आज अचानक कायमचे थांबले. अजून बोलायचं होतं, अजून करायचं होतं, अजून बरंच काही अपूर्ण राहील. हा अपघात कशामुळे झाला? तांत्रिक बिघाड होता की नशिबाचा क्रूर खेळ? याची चौकशी सुरू आहे. पण आज त्या सगळ्याच्या पलीकडे महाराष्ट्र एक पितातुल्य नेता, एक मार्गदर्शक आणि अनेक स्वप्नांचे शिल्पकार गमावून बसला आहे. आज राजकारण थांबलं आहे, वाद थांबले आहेत आणि उरली आहे फक्त एक खोल, जड शांतता. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा. तुम्ही गेलात, पण तुमचं काम, तुमचं नाव महाराष्ट्राच्या मातीमध्ये कायम जिवंत राहील. महाराष्ट्र आज शोकात आहे.